त्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि योगायोगानं आज महाराष्ट्र दिवस आहे. या महाराष्ट्र दिनानिमित्तानं आपल्या महाराष्ट्रात देखील याची सुरुवात झालेली आहे. आपण वर्धा जिल्ह्यात देखील याची सुरुवात करतो आहे. अ, पहिला टप्पा हा 1 मे ते 15 मे असून दुसरा टप्पा हा 16 मे पासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ही जनगणना यापूर्वीच्या जनगणनेपेक्षा वेगळी असणार आहे, कारण ही भारताची प्रथम डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून आपण प्रथमच ही जनगणना करणार आहोत. या जनगणनेमध्ये प्रगणकांना स्वतःच्या मोबाईल फोनद्वारे कुटुंबाची माहिती संकलित करतील. पहिल्या टप्प्यामध्ये घर यादी, घरगणना करताना प्रगणक मूलतः घरांची स्थिती, कुटुंबाला उपलब्ध असलेली सोयी आणि मालमत्ता यासंबंधीची माहिती संकलित करतील. 1 मे या महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिवसापासून राज्यात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1 मे ते 1 मे या 15 मे या कालावधीमध्ये नागरिकांना स्वगणना त्या ठिकाणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेद्वारे नागरिकांना जनगणनेच्या इतिहासात प्रथमच सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नागरिकांना स्वतःची माहिती मोबाईलच्या माध्यमातून संकेतस्थळावर माहिती भरता येणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होणाऱ्या या जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असं मी पालकमंत्री म्हणून वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो. पुन्हा एकदा या राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यामध्ये आपले हार्दिक स्वागत करतो आणि हे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्य सफलतापूर्वक करण्यासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. या संदर्भातली काही तांत्रिक माहिती माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी देतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.